श्री स्वामी समर्थ. प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये विश्वकर्मा जयंतीविषयी माहिती ती पाहणार आहोत. विश्वकर्मा जयंती आपण का साजरी करावे, विश्वकर्मा हे नक्की कोण आहेत आणि त्यांची सेवा उपासना आपण ही कशासाठी करायची असते, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा. बऱ्याच जणांना माहीत असेल की काहींना माहिती नसेल. देवांचे वास्तुतज्ञ म्हणजेच आपल्या भाषेत देवांचे इंजिनियर हे विश्वकर्मा आहेत. यांनी ब्रह्मदेवांच्या आज्ञेवरून या सृष्टीची, पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टींची, देवांचे शस्त्र, अस्त्र, महाल यांची निर्मिती केली आहे. आपल्या स्वतःचे घर लवकरात लवकर होण्यासाठी आपल्याला विश्वकर्मांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरात वास्तुदोष असेल, कितीही प्रखर वास्तुदोष असेल, आपल्याला एखादे घर विकत घ्यायचे असेल, त्या संदर्भात जर अडचणी निर्माण होत असतील, व्यवसाय निर्मिती, व्यवसायाची प्रगती होत नसेल, अशा अनेक प्रकारच्या कित्येक अडचणी असतील, आपल्या जीवनामध्ये येत असतील, तर आपण या विश्वकर्मा जयंतीपासून म्हणजेच की विश्वकर्मा ही जयंती 31 जानेवारी 2026 वार शनिवार या दिवशी ही जयंती असणार आहे. आणि या दिवसापासून आपल्याला ही एक सेवा आहे, तर ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. तर ती सेवा आपल्याला किती दिवसाची करायची आहे, ती सेवा कशी करायची आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पाहायचा आहे. बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपलं स्वप्नातील घर असतं प्रत्येकाचं, की प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला एक नवीन स्वतःचं घर असावं, त्यामध्ये खूप छान असं फर्निचर असावं, असे प्रत्येकाच्या अनेक कल्पना आहेत त्या मनात असतात. आणि या पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न आहे ते करत असतो. आणि या आपल्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश यावं, आपले स्वप्नातील घर आहे ते वास्तवात येण्यासाठी काही खास सेवा आहेत हे आपल्याला करायच्या आहेत. तर ती सेवा कशी करायची आहे, काय करायचे ते आता आपण पाहूया. ब्रह्मदेवांचे पुत्र धर्मा, धर्मांचे पुत्र वासुदेव अंगिरशी, यांचे पुत्र विश्वकर्मा हे आहेत. विश्वकर्मांनी ब्रह्मदेवांच्या आज्ञेवरून सृष्टीची निर्मिती केली. तसेच हस्तिनापूर, द्वारकानगरी, रावणाची लंका याचीही निर्मिती विश्वकर्मा यांनीच केलेली आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की त्यांची महती कीर्ती किती आहे. म्हणूनच लोहार, सुतार हे जे कारागीर आहेत हे विश्वकर्मा यांची सेवा उपासना आहे ते करत असतात. म्हणूनच आपण सर्वांनी या विश्वकर्मा जयंतीपासून आपले स्वतःचे घर होण्यासाठी आपल्याला सेवा उपासना आहे ती करायची आहे. आपली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते. तर यासाठी आपल्याला सेवा कोणती करायची आहे त्यात आपण पाहूया. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 31 जानेवारी 2026 वार शनिवार उद्या सकाळी आपल्याला या सेवेसाठी सुरुवात आहे ती करायची आहे. यासाठी आपण ज्या ठिकाणी सेवा करणार आहोत, म्हणजे तुम्ही देवघराशेजारी सेवा करू शकता, ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी ती जागा आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ते पुसून घ्यायची आहे. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग आहे तो आपल्याला मांडायचा आहे. त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे. या पाटावरती विष्णू, लक्ष्मी माता यांचा फोटो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. विश्वकर्मा यांचा जर फोटो जर तुमच्याकडे असेल तर जरूर ठेवा. आणि जर तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही इंटरनेटवरून आजकाल आपल्याला कोणतेही फोटो आहेत हे डाउनलोड करून त्याची प्रिंट आहे ती काढता येते. त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तो फोटो आहे तो डाउनलोड करून त्याची प्रिंट आहे ते काढून आणून एका पुट्ट्याला आहे तो चिकटवून आहे तो आपण या पूजेमध्ये मांडू शकतो. त्याचबरोबर पाटावरती प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे. आपण उजव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला 2 विड्याची पानं, त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा, सुपारी घेऊन गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माता यांच्या फोटोची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर विश्वकर्मा यांचा फोटो जर असेल तर तो फोटो आहे तो तुम्ही ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे फोटो नसेल तर विश्वकर्मा यांच्या स्वरूप मानून एक सुपारी आहे ते आपल्याला घ्यायची आहे. तर त्या सुपारीवरती आपल्याला पाण्याने, पंचामृताने अभिषेक हा घालून घ्यायचा आहे. नंतर सुपारी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. 2 विड्याची पानं ठेवायची आहे. त्यावरती थोड्याशा अक्षता आहे ते आपल्याला ठेवायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला त्या सुपारीची स्थापना आहे ती करायची आहे. पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि यानंतर आता आपल्याला सेवा कोणती करायची आहे ते पाहूया. आता हे संपूर्ण आपली पूजा मांडणी आहे ती आपल्याला अशी आहे ती करून घ्यायची आहे. ही पूजा मांडणी आहे ती तुम्ही सकाळची जरी केली तरी चालेल किंवा दिवस मावळण्याच्या अगोदर जरी केली तरीही चालू शकते. आपल्याला जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे पूजा मांडणी झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला संकल्प आहे तो या सेवेचा आहे तो सोडायचा असतो.
तर यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. विश्वकर्मा यांचं स्मरण आहे ते करायचं आहे. एक फूल घ्या, अक्षदा घ्या, हळदी-कुंकू घ्या त्याच्यावरती आपल्या हातामध्ये त्यांचं स्मरण आहे ते करायचं आहे आणि आपली इच्छा कोणती आहे तर ती आपली इच्छा आहे ती त्यांना सांगायची आहे. कोणती आपली व्यवसायाच्या निर्मितीबाबत असेल, घराची निर्मिती असेल, घरातील दोष निवारण असेल, घरातील प्रगती असेल, अशी कोणती जी इच्छा असेल तर ती इच्छा आहे ती आपण बोलायची आहे. ही सेवा आहे ती आपल्याला 6 महिन्याची किंवा कमीत कमी 41 दिवसाची आहे ती आपण सेवा आहे ती करायची असते. आता 41 दिवसाची म्हणजे खूप कमीत कमी होतं, पण 6 महिन्याची खऱ्या अर्थाने ही सेवा आहे ती केली जाते. याचा जो अनुभव आहे तो आपल्याला लगेच आहे ते मिळतो. म्हणजे जे आपलं फळ आहे ते आपल्याला मिळतं जर तुम्ही 6 महिन्याची सेवा जर केली तर. आता आपण हा संकल्प सोडून झाल्यानंतर सेवा किती दिवसाची करणार आहोत, आपण कशासाठी करणार आहोत हे संपूर्ण काही बोलून झाल्यानंतर ते पाणी आहे ते खाली ताम्हणामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ही जी सेवा आहे, ही जी उपासना आहे तर ती स्त्री, पुरुष अगदी कोणीही हे आहे ते करू शकतात. तर आपल्याला ही जी पूजा आहे ती एकूण 6 महिने किंवा 41 दिवसाची जरी सेवा करणार असेल तर ठेवण्याची काही गरज नसते. आपण काय करायचं आहे की ही जी पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी आहे ती उचलायची आहे आणि जी आपण विश्वकर्मांची स्थापना केलेली जी सुपारी होती तर त्याची पूजा आहे ती आपल्याला रोज आपल्या देवघरामध्ये आहे ती करायची आहे. नित्यनेमाने आपण आपल्या देवघरामधील देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे रोज तिची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. आता पहिल्या दिवशी आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे म्हणजेच की उद्या विश्वकर्मा जयंती दिवशी तर आपल्याला सेवा काय करायची आहे की सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचा मंत्र जप आहे ती ओम गण गणपते नमः 11 वेळा आहे ते मंत्र जप आहे तो करायचा आहे. यानंतर भगवान विष्णूंचा एक माळ आहे तो मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा. यानंतर विश्वकर्मा यांचा जो मंत्र आहे तोही ओम नमो विश्वकर्माय नमः या मंत्राचा एक माळ मंत्र जप आहे तो करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ मंत्र जप आहे तो करायचा आहे आणि माता लक्ष्मीचा एक माळ मंत्र जप आहे तो करायचा आहे. अगदी तो माता लक्ष्मीचा अगदी छोटा घ्या, मोठा घ्या. भरपूर आपल्याला यूट्यूबवरती मंत्र जप आहेत हे मिळतात तर त्यातील तो तुम्ही कोणता जरी घेतला तरी चालेल. त्याचे एक माळ आहे ते आपल्याला करायचं आहे. यानंतर विश्वकर्मा चालीसा आहे याचं पठण आहे ते आपल्याला पहिल्या दिवशी 11च वेळा आहे ते आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. आता दुसऱ्या दिवसापासून तुम्ही विश्वकर्मा चालीसाचं पठण आहे ते एकदा जरी केलं तरी चालेल, 3 वेळा करू शकता, 11 वेळा केलं तर अतिशय उत्तम. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तशा पद्धतीने आपल्याला आहे ते करायचं आहे. ही सेवा करण्यासाठी अगदी अर्धा तास एवढा वेळ लागेल आणि आपण आपल्यासाठी अर्धा तास वेळ आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. आता ही सेवा आहे ती अशीच तुम्ही 41 दिवसाचा संकल्प सोडला आहे की 6 महिन्याचा संकल्प सोडलेला आहे तेवढ्या दिवसापर्यंत ही आपल्याला सेवा आहे ती करायची आहे. आता ही जर सेवा जर महिला जर करत असतील तर मासिक धर्म जर आला तर तेवढ्या दिवस ही सेवा आहे ती आपल्याला बंद आहे ती ठेवायची आहे आणि नंतर आपण 5 दिवसानंतर या सेवेला पुढे अशीच सुरुवात आहे ती तशीच सेवा आहे ती आपल्याला चालू आहे ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपली ही सेवा आहे ती करायची आहे. आपली इच्छा अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होते म्हणजे होते एवढी ही प्रभावशाली सेवा आहे. तुमची जर इच्छा जर असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा आहे ती एकदा तरी करून पहा. तुमची इच्छा आहे ती नक्कीच आहे ती पूर्ण होईल. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.